नमस्कार, आपण पाहत आहात दौंड जनता न्यूज। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वरवंड परिसरात मोरीचे काम सुरू असून सर्व्हिस रोडच्या बाजूने भिंतीमध्ये स्लॅब भरण्याचे काम सुरू आहे। मात्र रात्रीच्या वेळी टॉर्चच्या प्रकाशात हे काम सुरू असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे। कामाच्या ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था नाही, कामगारांसाठी आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध नाहीत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कामावर देखरेख ठेवण्यासाठी सुपरवायझर, इंजिनियर किंवा कोणताही जबाबदार अधिकारी उपस्थित नाही। काम नक्की कोणाच्या भरोशावर चालू आहे असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत। रात्रीच्या वेळी कमी प्रकाशात सुरू असलेल्या कामामुळे कामाच्या गुणवत्तेवर परिणाम झाला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तसेच एखादी दुर्घटना घडल्यास किंवा कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे। त्यामुळे संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, ठेकेदार कंपनी आणि जबाबदार विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी। तसेच कामाच्या ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था आवश्यक असल्याचे सुरक्षा साधने आणि सक्षम तांत्रिक देखरेख उपलब्ध करून द्यावी अशी नागरिकांची मागणी आहे। वरवंड येथे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळी टॉर्चच्या प्रकाशात सुरू असलेले मोरीचे काम, सुरक्षा उपायांचा अभाव आणि सुपरवायझर, इंजिनियर कुठे या प्रश्नांची उत्तरे संबंधित विभागाकडून मिळणे आता आवश्यक झाले आहे।